नमस्कार यूट्यूब फॅमिली। व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते, सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब जरूर करा। लवकर सबस्क्राइबचं बटन दाबा, कारण सबस्क्राइब का करायचं हे पण सांगते मी। तर आपले सगळे व्हिडिओ टेलरिंगच्या बाबतीत असतात, टेलरिंग कामाच्या बाबतीत, ब्लाऊजच्या बाबतीत असतात। ब्लाऊजच्या क्वेरीज खूप असतात। आपण क्लास तर लावून शिकलेला असतो, पण क्लासमध्ये बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख करत नाहीत आणि दाखवत नाहीत, सांगत नाहीत। आणि एकदा का क्लास आपला 2 महिन्याचा 3 महिन्याचा पूर्ण झाला की आपण नंतर विचारू पण शकत नाही। तर मग अशा वेळी काय करायचं, तर बारीक सारीक खूप गोष्टी असतात। मुंडा किती घ्यायचा, कसा घ्यायचा, किती मापाला किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायची, किंवा शोल्डर उतरते ब्लाऊजची शिवल्यानंतर, मुंड्यामध्ये काचतो ब्लाऊज किंवा मुंड्यामध्ये लूज पडतो, चुन्या पडतात मुंड्यामध्ये, झोळ येतो मुंड्यामध्ये, काखेत झोळ येतो, हे सगळे का होतात मिस्टेक आपल्याकडून, या सगळ्यांचा मी व्हिडिओमध्ये उल्लेख करत असते। प्रत्येक व्हिडिओ माझा बघण्यासारखा असतो आणि प्रत्येक कटिंगच्या वेळी मी हे सगळे पर्याय तुम्हाला दिलेले असतात। किती मुंडा घ्यायचा, कोणत्या मापाला किती घ्यायचा, कसा मुंड्याचा आकार द्यायचा आणि ॲडजस्ट कसा करायचा, मुंडा कमी जास्त कसा करायचा, शोल्डर ॲडजस्ट कशी करायची प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला, हे सगळं मी तुम्हाला दाखवत असते व्हिडिओमधून। म्हणून तुम्ही सबस्क्राइब जरूर करा, कारण तुमच्या फायद्याचं आहे। सबस्क्राइबची संख्या वाढल्याने मला काहीच फायदा किंवा तोटा होत नाही। व्ह्यूज मला येतात, भरपूर येतात, कारण सबस्क्राइब न करता पण बघतात लोक, त्यामुळे मला व्ह्यूज येतात व्हिडिओला, पण तोटा होतो तुमचा व्ह्यूवर्सचा, कारण सबस्क्राइब केलेलं नसते आणि मग उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो तुम्हाला भेटत नाही, नवीन व्ह्यूवर्सला जातो, यूट्यूब पाठवतो। तर म्हणून सबस्क्राइब करून ठेवायचं, म्हणजे तुम्हाला रोजचे डेलीचे व्हिडिओ येतील माझे, आणि रोज व्हिडिओ असतात, कारण कुठे गावाला गेले तरच माझे खाडे होतात, नाहीतर डेली व्हिडिओ मी टाकत असते। आणि फक्त कटिंगचे आणि स्टिचिंगचे भरपूर तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ भेटतील, पण त्या कटिंगमध्ये परफेक्टपणा किंवा फिनिशिंग किंवा परफेक्ट अगदी तंतोतंत अंगामध्ये ब्लाऊज बसण्यासाठी काय केलं पाहिजे, ह्या सगळ्यांचे पर्याय दिलेले नसतात, किंवा तुम्हाला समस्या ह्या दूर होत नाहीत। फक्त आपलं स्टिचिंग करा, हे मापाला एवढं घ्या, एवढं लूजिंग द्या, एवढं मार्जिंग द्या, असंच दाखवलेलं असतं। तर माझ्या चॅनलवर असे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार नाहीत। माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ असे आहेत, कटिंग करताना मी सगळं अगदी A to Z सगळं सांगत असते, की काय केल्याने तुमची काय चुकी होणार आहे, तर तुम्ही हे असं करा, असं झालं तर काय होईल, आणि मग याच्यासाठी कोणता पर्याय निवडला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करत असते व्हिडिओला। तर बघा, नक्की शेअर करा, सबस्क्राइब करा आणि लाईक करत जा, कमेंट करत जा। आणि भरपूर मला कमेंट येतात क्वेरीजच्या, की मॅम हे सांगा, हे दाखवा, आमच्या ब्लाऊजला असं होतं आहे, मग काय करायचं। तर मी क्वेरीजचे पण जमेल तसं मी उत्तर देत असते कमेंटला। आणि जर एखाद्याची चुकून कमेंटला उत्तर येत नसेल तर मग माफ करा, पण मी नंतर मला दिसली कमेंट की मी तुम्हाला ते उत्तर उशिरा का होईना पण देणार, नक्की देणार उत्तर प्रत्येकांना। हे बघा, हात शिलाईसाठी अशी एक फळी घ्यायची जेव्हा आपल्या मांडीच्या मापाची, आणि जाडीला पण पातळ घ्यायची, म्हणजे मांडीला जड होत नाही। आणि मी आज तुम्हाला हात शिलाई कशी एकदम सुपर आणि बारीक आणि फिनिशिंगमध्ये कशी करायची ते मी दाखवते। ते हे बघा, इथं मी सुई बाहेर काढलेली आहे, तर मी तिथूनच परत सुई आतमध्ये खोचायची, आणि जेवढे सुईमध्ये टाके बसतील तेवढे सुईमध्ये टाके घ्यायचे आणि सुई बाहेर काढायची, आणि नंतर या चुन्या ज्या आलेल्या असतात ते असा ओढला ताणला फॉल की त्या चुन्या निघतात। आता नंतर परत जिथून आपली सुई बाहेर निघालेली आहे तिथेच परत खोचायची, म्हणजे काय होतं, तिथे एक गाठ पडते, म्हणजे एक 4-4 बोटावर किंवा थोड्या थोड्या अंतरावर एक गाठ तयार होते, आपण तिथूनच सुई टाकल्यावर। अशा पद्धतीने जेवढे सुईमध्ये टाके येतील तेवढे घ्यायचे आणि परत तिथून सुरुवात करायची। आणि आता दोरा घेताना बघा काय करायचं, एक पदर सुईमध्ये ओवून असा डबल पदर करून फॉलला घ्यायचा असतो हात शिलाईसाठी। आणि हात शिलाई नेहमी फॉलला आडवीच करायची, तिरकस आपण ब्लाऊजला करतो तशी करायची नाही, कारण काय होतं बघा, महिलांना सवय असते फॉलला ब्रशने धुवायची, घासायची साडी धुते वेळी, त्यावेळी मग ब्रशमध्ये ते तिरके टाके अडकतात आणि तिथे मग ते दोरा तुटतो आणि फॉल उसवला जातो। तर या पद्धतीने आडवे टाके घालत
हातशिलाई करायची, म्हणजे एकदम छान हातशिलाई बसते आणि ब्रशच्या दातामध्ये ती टाके अडकत नाहीत। म्हणून अशी प्लेन फॉलच्या वरूनच टाका घ्यायचा। जेवढे सुईमध्ये बसतात टाके तेवढे बारीक बारीक टाके घेत सुई बाहेर काढायची आणि नंतर एक हात फिरवून प्लेन करून घ्यायचं तिथं आणि परत जिथून आपण दोरा बाहेर काढला सुई तिथेच परत खोचायचं। मी दाखवते तुम्हाला, हे बघा या पद्धतीने, म्हणजे काय होतं टाका पडतो इथे। मग एक गाठ बसली की परत पुढे कंटिन्यू तशीच सुई भरून घ्यायची बारीक बारीक टाक्यांनी। एकदम बारीक टाका घ्यायचा, पण साडीचं पण थोडंसं कापड सुईमध्ये खोचलं गेलं पाहिजे, म्हणजे परफेक्ट फिनिशिंगमध्ये हातशिलाई येते आपली। आता हेच सगळं कंटिन्यू करत आपण पुढे जाऊया आणि नेहमी फॉलवर हात फिरवतच फॉलला टाके घालायचे, म्हणजे वरच्या दिशेने सुट्टा असतो पदर, खाली आपण पिको करून घेतलेला असतो फॉलला, वरच्या दिशेने फॉल प्लेन करत हाताने असे टाके घालत कंटिन्यू करत राहायचं, म्हणजे फॉलला अजिबात कुठेही चुनी पडणार नाही। आता ही काठपदराची साडी आहे म्हणून तुम्हाला मी दाखवते, आणि मऊ लुसलुशीत साडी असली तरी अजिबात कुठे चुनी पडत नाही। या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित फॉल लावलात तर काळजी घेत। आता तुम्हाला शंका पण आली असेल की साडी हिरवी आहे आणि फॉल गुलाबी का लावलाय तुम्ही, तर माझ्या साडीचे काठ गुलाबी आहेत आणि साडी हिरवी आहे म्हणून मी गुलाबी फॉल लावलेला आहे। तर या पद्धतीने बघा आपली ही पण सुई भरत आलेली आहे। मी बघा प्रत्येक ठिकाणी बाहेर काढताना सुई गाठ मारायची आणि तोडून टाकायचं, आणि मग परत जेव्हा आपण ओवून घेणार आहे सुई तेव्हा त्या गाठीजवळूनच आत खोचायची, आणि दोरा शिल्लक असेल तेव्हा फक्त बाहेर काढल्यानंतर परत तिथूनच खोचायचं। या पद्धतीने फॉल हातशिलाई फिनिशिंग होते फॉलची। तर आता बरेच व्हिडिओमध्ये ब्लाऊजची स्टिचिंग किंवा ब्लाऊजमध्ये क्वेरीज असे मी व्हिडिओ दाखवत असते, तर म्हटलं आज साडीचा टाकूया हातशिलाईचा। बऱ्याच मैत्रिणींना नवीन बिगिनर्स असतात शिकणारे, त्यांना पण उपयोगी पडेल हातशिलाईची आयडियाज, किंवा कोण ताट घेतं, कोण ट्रे घेतं, कोण पाट घेतं, एवढा जड पाटाने मांडी अवघडते, तर मग अशी या पद्धतीची फळी घेतली ना की एकदम सुपरमध्ये आपल्याला, आणि हलकी असते ना फळी, एकदम छोटी जाडीला घेतलेली आहे आणि मांडीची आपली जेवढी उंची आहे तेवढ्या उंचीची फळी मी हातशिलाईसाठी केलेली आहे। तर या पद्धतीने मला पूर्ण साड्यांच्या हातशिलाई करताना कंटाळा पण येत नाही आणि पटकन होतात। तर आपण ही सगळी पूर्ण हातशिलाई करून घेऊयात। आणि खूप मी व्हिडिओजमध्ये आयडिया देत असते, माझे व्हिडिओज सगळे आयडियांनी भरलेले असतात, तर कोणतेही व्हिडिओ तुम्ही चुकवत जाऊ नका। नवीन बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, म्हणजे नवीन नवीन आयडियाज तुम्हाला शिकवायला काय अनेक यूट्यूबवर चॅनल आहेत शिकवण्याचे, पण क्वेरीज कुणी सांगत नाही। मुंड्याला आकार कसा द्यायचा, मुंड्यामध्ये झोळ का येतो, शोल्डर का उतरते, ब्लाऊजचा गळा का उतरतो, किंवा किती उंची गळ्याची असल्यावर किती शोल्डर घ्यायची, एवढं सगळं कुणी बारकाईने सांगत बसत नाही। तर माझ्या चॅनलवर हे सगळे व्हिडिओ असतात, किंवा कटिंग करताना फक्त कटिंगची मापं मी सांगत नाही, तर मी कोणत्या पद्धतीने ते घेणार आहे कटिंगला, या सगळ्याची माहिती मी चॅनलवर माझ्या व्हिडिओ मार्फत देत असते। तर नक्की तुम्ही जे कोणी बघताय नवीन, माझे जुने व्ह्यूअर्स आहेत ते डेली बघतातच मला माहिती आहे, पण नवीन जर रोज बघत असतात, नवीन नवीन सबस्क्रायबर वाढतात माझे, तर सबस्क्राईब न करता पण काही भरपूर लोक बघणारे आहेत, तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सगळंच ज्ञान भेटत जाईल तुम्हाला। आता इथे बघा फॉललाच ऑलरेडी चुनी आलेली आहे
आपल्याकडून नाही पडलेली, पण फॉलला जी टीप असते तिथेच चुनी आलेली आहे. आपण जशीच्या तशी ठेवून कंटिन्यू करणार आहोत टीप ती. आणि महत्त्वाचं म्हणजे न सबस्क्राईब करता लोक व्हिडिओ बघतात, मग नंतरचे जे व्हिडिओ येतात ते त्यांना भेटत नाही. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला माझे फायद्याचे बघायला भेटतील. तर हाच एक उद्देश आहे सबस्क्राईब करण्याचा. मला काहीच फायदा होत नाही तुम्ही सबस्क्राईब केल्याने, पण तुम्हाला जरूर फायदा होणार आहे. तसेही तुम्ही सबस्क्राईब न करता व्ह्यूज मला पडणार आहे, त्यामुळे माझा तोटा होत नाही. सबस्क्राईब नाही केलं तर तुमचा तोटा होतो. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब नक्की करा चॅनलला, कारण तुम्हाला ते मग ज्ञान भेटणार नाही. कारण भरपूर क्वेरीज असतात, तुम्ही चेक करा गीता फॅशन या चॅनल सर्च करून, मग तुम्हाला समजेल. फक्त कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी टाकत नाही, त्यामध्ये मी खूप ज्ञान दिलेलं आहे. माझा 30 वर्षाचा अनुभव मी शेअर करत असते तुमच्या सोबत. तर बघा, या पद्धतीने आपली पूर्ण फिनिशिंगमध्ये हातशिलाई होत आलेलीच आहे. आणि नेहमी आडवी हातशिलाई करायची ह्याला फॉलला. तर कारण सांगितलेलंच आहे मी आत्ता व्हिडिओमध्ये तुम्हाला. पहिल्यापासून बघत असाल तर ऐकलं असेल तुम्ही, आणि स्किप करून बघत जाऊ नका. मध्ये मध्ये खूप आयडियाज देत असते मी व्हिडिओच्या अंतला पण शेवटी पण आयडियाज असतात. त्यामुळं कंटिन्यू व्हिडिओ बघत जा पहिल्यापासून शेवटपर्यंत, स्किप करत जाऊ नका. तर या पद्धतीने आपली हातशिलाई पण उरकत आलेली आहे बोलत बोलत. तर म्हटलं हा पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा. एका ताईने विचारलं होतं अजून तुमची मशीन कोणती आहे, कारण मी फक्त स्टिचिंग कटिंगचेच दाखवत होते व्हिडिओ. फॉल पिकोची मशीन दाखवली नव्हती. या पद्धतीने मशीनवर मी फॉल लावून घेते पिको करून, आणि हातावर अशा पद्धतीने मी हातशिलाई घालत असते. तर आयडियाज तुम्हाला ह्या आवडल्या असतील, आणि परफेक्ट फॉल बसतो, कुठेही चुनी पडत नाही. मग कोणतीही साडी असू द्या तुमची, या पद्धतीने हातशिलाई घालत जा, चुनी पडणार नाही. हेवी साडी असली तरी, डिझायनर साडी असली तरी तुमच्या फॉलला चुनी येणार नाही या पद्धतीने तुम्ही लावलीत तर. सुटसुटीत मोकळ्या जागेत बसायचं फॉलला हातशिलाई करायला, कारण जागा पण भरपूर लागते साडीसाठी. तर या पद्धतीने आपली पूर्ण फिनिश झालेली आहे हातशिलाई. मी तुम्हाला आता खाली पिको पण दाखवते कसा केलेला आहे ते. हे बघा, फॉलच्या साईडने मी दोरा लावलेला असतो मॅचिंगचा, आणि खालच्या साईडला सुलट्या साईडला साडीच्या मी तंगूस लावते. पिकोचा तंगूस येतो, तो तंगूस मी बॉबिनला भरूनच ठेवलेला असतो, म्हणजे प्रत्येक साडीच्या वेळी बॉबिन भरायची गरज नाही. हे बघा, मॅचिंग दोरा आहे फॉलला, आणि खालच्या साईडला तंगूस आहे, त्यामुळे तो मॅचिंग दिसतो. मग कोणत्याही काठ असू दे साडीचा कलर. सगळ्या साड्यांना खालून बॉबिनमधून तंगूस भरून घेत असते मी. तर कशी वाटली तुम्हाला आयडिया ही? तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब अजून पण केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बघा, मी सुलट्या साईडने हातशिलाई पण दाखवते, कुठेही चुनी पडत नाही साडीला. या पद्धतीने तुम्ही हातशिलाई करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ.